लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला. सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं. जळगाव हादरलं. सध्या महाराष्ट्रात गुन्हेगारीनं डोकं वर काढलं असून दिवसाढवळ्या हत्या, खून, लैंगिक अत्याचार, किरकोळ कारणातून कोयता आणि मारहाण, तलवारीने मारहाण, गुंडगिरी अशी कित्येक प्रकरणं दररोज समोर येत आहेत. दरम्यान 5 वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सासरच्या मंडळींनी कोयता आणि चॉपरने वार करत जावयाला ठार केल्याची घटना रविवारी जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात घडली आहे. मुलीकडच्यांनी केवळ जावयाला संपवलं नाही, तर वार करताना मध्ये पडलेल्या जावयाच्या कुटुंबातील 7 जणांवरही वार करत जखमी केलं आहे. प्रेमविवाहातून झालेल्या या हत्याकांडानंतर संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात युवतीच्या भावासह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत मुकेश रमेश शिरसाट हा प्रेमविवाहित तरुणाची हत्या झाली आहे, तर त्याच्या कुटुंबातील 7 जण जखमी झालेत. या घटनेत जळगावात सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण असून प्रेमविवाहाचा बदलातून झालेल्या हत्याकांडाने खळबळ माजली आहे. परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. घटनेचा तपास सुरू आहे. मुकेश रमेश शिरसाट याने 5 वर्षांपूर्वी जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात पूजा नामक तरुणीशी पळून जाऊन प्रेमविवाह केला. तेव्हापासून शिरसाट कुटुंबीय आणि तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये वाद सुरू होते. रविवारी सकाळी मुकेश दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला. त्यावेळी मुलीच्या माहेरच्या मंडळींनी कोयता आणि चॉपरने मुकेशच्या मानेवर वार केला. यात गंभीर दुखापत झालेल्या मुकेशचा जागीच मृत्यू झाला. मुकेशवर वार होत असताना त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुकेशचा भाऊ, काका, काकू, 2 चुलत भाऊ, चुलत बहीण यांच्यावरही मुलीच्या माहेरच्यांनी वार केले असून या कुटुंबातील 7 जण जखमी झाले आहेत. बायको माहेरच्या कुटुंबियांनी 5 वर्षांनी प्रेमविवाहाचा सूड घेतल्याची जावयाची निर्घृण हत्या केली. मुकेशच्या पश्चात आईवडील, भाऊ, पत्नी व मुलगी आहे. मुकेश आणि त्याच्या सासरच्या नातेवाईकांचा 18 जानेवारीला संध्याकाळी वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी काहींनी प्रयत्न केला. मात्र रविवारी सकाळी 8:30 वाजता मुकेश कामासाठी घराबाहेर पडत असताना त्याच वेळी हातात लाठ्या, काठ्या, धारदार शस्त्र घेऊन मुकेशच्या सासरचे काही लोक आणि त्यांचे सहकारी घरात घुसले आणि त्यांनी मुकेशवर हल्ला करायला सुरुवात केली. मुकेशला वाचवण्यासाठी काही जण पुढे आले, मात्र त्यांच्यावरही जमावाने हल्ला केला. मुकेशची गर्भवती पत्नी पूजा हिच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, पण पूजाची नणंद वेळीच आल्याने गर्भवती असलेली पूजा या हल्ल्यात बचावली. मुकेशची त्याच्याच घरासमोर सासरच्यांनी हत्या केल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. या घटनेत जखमी झालेल्या 4 ते 5 जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मुकेश आणि पूजा यांना 3 वर्षाची मुलगी आहे आणि तसंच पूजा ही गर्भवती आहे. अशा परिस्थितीमध्ये मुकेशची हत्या झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हल्लेखोरांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मुकेशच्या बहिणीने केली आहे. या हत्याकांडाने जळगाव सुन्न झाले असून परिसरात प्रचंड तणाव आहे. डोळ्यादेखत झालेल्या मुकेशच्या हत्येनंतर रुग्णालयाबाहेरही मोठी गर्दी आहे. या घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे. मुकेशच्या कुटुंबियांनी टाहो फोडला. या घटनेच्या तीव्रतेने परिसरात तणाव निर्माण झाला असून पिंपराळा हुडको परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रेमविवाह केल्याने मुलीच्या घरच्यांचे आपल्या पुतण्यासोबत वैर निर्माण झाले होते. विवाह झाल्यापासून ते त्याचा बदला घेण्यासाठी संधीची वाट पाहत होते. रविवारी त्यांना मुकेश एकटा सापडला.
लाठी काठी कोयता चॉपर मिळेल ते शस्त्रांनी वार करत मुलींच्या कुटुंबियांनी मुकेशला ठार केले गेले असल्याचे निळकंठ शिरसाट मुकेश काका यांनी म्हटलं आहे.